हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण अँटी मलेरियल एजंट्स हा टॉपिक कवर करणार आहोत. जसं की प्रिव्हियसली आपण मलेरियल अँड अँटी मलेरियल एजंट्स हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. तर यामध्ये आपण जो मलेरिया पार्ट आहे तर हा कवर केला होता आणि आज आपण अँटी मलेरियल एजंट्स हा टॉपिक बघणार आहोत. तर यामध्ये आपण इंट्रोडक्शन्स ऑफ मलेरिया, डेफिनेशन्स ऑफ मलेरिया, मलेरियाची सायकल हे टॉपिक आपण कवर केले होते. आणि आजच्या पार्टमध्ये आपण अँटी मलेरियलची डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, जे ड्रग्ज आहेत तर त्या ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स हे आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर जसं की प्रिव्हियसली मलेरिया आपण बघितलेला आहे. मलेरिया समजला तरच अँटी मलेरियल एजंट्स हे आपल्याला लक्षात येईल. तर मलेरिया रिगार्डिंग जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि जे तुमचे डाऊट्स आहेत तर ते सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर प्रिव्हियसली आपण बघा मलेरिया हा टॉपिक पूर्ण कवर केला होता. जसं की आपण डेफिनेशन्स बघितली होती मलेरियाची. त्यानंतर ना कोणते पॅरासाईटच्या स्पेसिस अफेक्टेड असतात हे पण मी सांगितलं होतं की पाठ ठेवायच्या, कारण कॉम्पिटिटिव्हमध्ये सुद्धा हा क्वेश्चन्स विचारतात. देन आपण सिम्पटम्स ऑफ मलेरिया हा टॉपिक कवर केला होता. देन मोड ऑफ ट्रान्समिशन, ज्यामध्ये आपण व्हर्टिकल ब्लड ट्रान्सफ्युजन, कंटॅमिनेशन्स ऑफ निडल सिरिंज, कंटॅमिनेशन्स ऑफ फूड अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. देन आपण मलेरियाची जी सायकल आहे तर ती सुद्धा आपण बघितली होती. सो बॅक टू दी पॉईंट, आज आपण अँटी मलेरिया एजंट्स हा टॉपिक कवर करणार आहोत. बघा, आता आपण अँटी फॉर्ममध्ये ना बरेचसे ड्रग्ज आत्तापर्यंत कवर केलेले आहेत. त्यामुळे हे माहिती आहे आपल्याला की अँटी म्हणजे काय, तर टू प्रिव्हेंट ऑर टू ट्रीट. ओके. आणि मलेरिया म्हणजे काय, तो एक डिसीज आहे. अँटी मलेरियल एजंट्स किंवा अँटी मलेरिया एजंट्स म्हणजे काय, सो द ड्रग्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इज ऑल्सो नोन ॲज अँटी मलेरियल एजंट्स. सिम्पल डेफिनेशन ज्या आहेत ना त्या पाठ करायच्याच नाही, एक सिम्पल ट्रिक लावायची. अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट असतं आणि जे पुढे आहे तर तो डिसीज असतो. दोज मेडिकेशन्स विच आर यूज टू प्रिव्हेंट ऑर टू ट्रीट मलेरिया इज ऑल्सो नोन ॲज अँटी मलेरियल एजंट्स. देन बघा, एक्झाम्पल्स आहेत, क्लोरोक्विन आहे आणि क्विनिन आहे. ठीक आहे. आता इथे दोनच एक्झाम्पल्स घेतलेले आहेत मी. आता नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन्स बघणार आहोत. आणि अजून एक, ज्यावेळेस ना एक्झाममध्ये डेफिनेशन्स विचारली जाते ना त्यावेळेस डेफिनेशन्स राईट केल्यानंतर ना एक्झाम्पलसुद्धा राईट करायचे, म्हणजे जे ॲन्सर आहे तर ते मोर इफेक्टिव्ह वाटतं आणि मार्किंगमध्ये सुद्धा फरक पडतो. आता इथे बघा क्लासिफिकेशन आहे. तर मलेरियाचं जे क्लासिफिकेशन आहे खूप मोठं क्लासिफिकेशन आहे आणि आपण आपल्या एक्झाम रिलेटेड जे ड्रग्ज आहेत तर फक्त ते ड्रग्ज कवर करणार आहोत. सो त्यामुळे त्याचा जो सब क्लास आहे आपण तेच फक्त डिस्कस करणार आहोत. तर इथे बघा 6 क्लास आहेत. लाईक क्विनोलिन आहे, सिंकोना अल्कोलॉइड आहे, 4 अमायनो क्विनोलिन आहे, 8 अमायनो क्विनोलिन आहे, बायगोनाइट्स अँड डायअमायनो पायरिमिडिन. आता यामध्ये ना हे बघा, हा जो क्विनोलिन आहे, जे सब क्लासेस आहेत क्विनोलिन, तर क्विनोलिन काय आहे, हा हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि हा बॅकबोन आहे. ओके. हे जे पण सगळे अँटी मलेरियलचे ड्रग्ज आहेत तर त्या अँटी मलेरियल ड्रगचा हा बॅकबोन आहे. क्विनोलिनशिवाय मलेरिया जो आहे किंवा अँटी मलेरियल ड्रग्स जे आहेत तर ते इनकम्प्लीट आहेत. ओके. सो एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो की बॅकबोन म्हणून कोणता ड्रग ओळखला जातो किंवा कोणता क्लास आहे, तर क्विनोलिन. ठीक आहे. आणि हा जो क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह आहे किंवा क्विनोलिन जो सब क्लास आहे हा अँटी मलेरियल ॲज वेल ॲज अँटीबॅक्टेरियलसुद्धा आहे. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल आहे मिथॅनॉल आणि मेफ्लोक्विन. देन सेकंड वन आहे सिंकोना अल्कोलॉइड. बघा, सिंकोना बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे कारण फार्माकोग्नोसीमध्ये सुद्धा आपण सिंकोना बघितलेला आहे, किंवा अँटी कॅन्सर ज्यावेळेस आपण टॉपिक कवर केला होता त्यामध्ये सुद्धा आपण सिंकोना अल्कोलॉइड डिस्क्राईब केला होता. तर हा जो सिंकोना अल्कोलॉइड आहे हा प्लांट डेरिव्हेटिव्ह आहे आणि नॅचरल प्रोडक्ट्स आहे. ठीक आहे. तर सिंकोना अल्कोलॉइड याचं जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे तर त्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटपासनं आपण काय करतो, तर मेन ड्रग्स ऑब्टेन करतो. ठीक आहे. आणि जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट किंवा त्याचा जो एक्स्ट्रॅक्शन आहे तर तो कुठे ऑब्टेन केला जातो, जे सिंकोनाचं ट्री आहे किंवा जे बार्क ऑफ सिंकोना ट्री. ओके. कीप इन माइंड. सो सिंकोना अल्कोलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत क्विनिन आणि क्विनिडिन.
कन्फ्युजन होतं बरं का, क्विनिन, क्विनिडीन, क्विनोलिन, इथे मात्र कन्फ्युजन होतं. सो क्विनोलिन जो आहे हा क्लास आहे आणि क्विनिन आणि क्विनिडीन जे आहेत तर ते एक्झाम्पल्स आहेत. कशाचे? तर सिंकोना अल्कलॉइडचे. देन आहे 4 अमायनो क्विनोलिन. बऱ्याचशा वेळेस ना एक्झाममध्ये हे जे क्लासिफिकेशन्स आहे तर क्लासिफिकेशन्समध्ये 4 अमायनो क्विनोलिन आणि 8 अमायनो क्विनोलिन याचे एक्झाम्पल्स विचारतात. सो 4 अमायनो क्विनोलिनचे एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन. क्लोरोक्विन हा सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रग आहे. आणि 8 अमायनो क्विनोलिनचे एक्झाम्पल आहे प्रायमाक्विन. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे बायगोनाइड्स. बायगोनाइड्स हा आपण हायपोग्लायसिमिकमध्ये सुद्धा डिस्कस केला होता. तर बायगोनाइडचे एक्झाम्पल आहे प्रोगॉनिल आणि क्लोरोप्रोगॉनिल. बऱ्याचशा वेळेस बायगोनाइड्स जो आहे, बायगोनाइड्स हा डिरेक्टली क्लोरोप्रोगॉनिल्सवरून सुद्धा क्वेश्चन्स विचारतात, बिकॉज बायगोनाइड्स इज ऑल्सो नोन ॲज क्लोरोप्रोगॉनिल. देन लास्ट वन आहे डायअमायनो पायरिमिडीन. एक्झाम्पल आहे पायरिमिथामाइन. हे बघा, हे जे क्लासिफिकेशन्स आहे एकदम सिम्पल वेमध्ये कवर केलेलं आहे. क्लास लक्षात ठेवायचे. क्लासिफिकेशनमधले जे क्लासेस आहेत ते इम्पॉर्टंट्स आहेत आणि त्या क्लासेसचे पर्टिक्युलर एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा किंवा आपल्या एक्झाम रिगार्डिंगसुद्धा ना फक्त बऱ्याचशा वेळेस राईट अ नोट ऑन क्विनोलिन किंवा राईट अ नोट ऑन 4 अमायनो क्विनोलिन असा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तर त्यावेळेस आपल्याला जर 4 अमायनो क्विनोलिनचे एक्झाम्पल्स माहीत असतील तर आपण त्यावरती आन्सर्स राईट करू शकतो. देन परत एकदा रिवाईज करते. क्लासिफिकेशन्स 6 क्लासेस आहेत. क्विनोलिन, सिंकोना अल्कलॉइड, देन आहे 4 अमायनो क्विनोलिन, 8 अमायनो क्विनोलिन, बायगोनाइड्स आणि डायअमायनो पायरिमिडीन. क्विनोलिनचे एक्झाम्पल आहे मिथॅनॉल आणि मेफ्लोक्विन. सिंकोना अल्कलॉइडचे एक्झाम्पल आहे क्विनिन, क्विनिडीन. देन 4 अमायनो क्विनोलिन त्याचे एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन, अमायडोक्विन. 8 अमायनो क्विनोलिनचे एक्झाम्पल आहे प्रायमाक्विन. बायगोनाइड्सचे एक्झाम्पल आहे प्रोगॉनिल अँड क्लोरोप्रोगॉनिल. देन डायअमायनो पायरिमिडीन त्याचे एक्झाम्पल आहे पायरिमिथामाइन. ओके. सो नेक्स्ट आहे क्लोरोक्विन. आता क्लोरोक्विन हे कशाचं एक्झाम्पल आहे? अँटी मलेरियल एजंट्स आहे, बट त्याचा क्लास कोणता आहे तर 4 अमायनो क्विनोलिन. 3rd नंबरचा क्लास बघा, 4 अमायनो क्विनोलिन त्याचे एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन. क्लोरोक्विन आपण इथे बघणार आहोत. तर आता हा जो क्लोरोक्विन आहे, आपल्याला क्लोरोक्विनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स बघायचं आहे. त्यानंतर त्याचे इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत, डोसेज काय आहेत, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स काय आहे, हे आपण 1 बाय 1 कवर करणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट जो आहे तो बघा, इट्स रॅपिडली ॲक्टिंग इरेथ्रोसायटिक सिझोंटासाइड अगेन्स्ट ऑल स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम. ठीक आहे. क्लोरोक्विन हा काय आहे तर मलेरियाचा ड्रग आहे, अँटी मलेरियल ड्रग आहे. त्यामुळे इट इज ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. मलेरियामध्ये आपण बघितलं होतं की मलेरिया हा कशामुळे कॉज होतो? फिमेल मॉस्किटो आहे, ॲनाफिलेट मॉस्किटो, आणि त्याच्या ज्या पॅरासाईटच्या 4 स्पेसिस होत्या, प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल. तर क्लोरोक्विन हा जो ड्रग आहे, या ज्या 4 स्पेसिस आहेत, म्हणजे या जर 4 स्पेसिसमुळे जर मलेरिया कॉज झाला तर त्या कंडिशन्समध्ये क्लोरोक्विन हा ड्रग प्रिस्क्राईब केला जातो. ठीक आहे. त्यामुळेच ह्या ज्या 4 स्पेसिस आहे याच्या अगेन्स्ट कोणता ड्रग आहे तर क्लोरोक्विन. आणि 4 स्पेसिस मात्र लक्षात ठेवायच्या पॅरासाईटच्या. देन सेकंड आहे कंट्रोल मोस्ट क्लिनिकल अटॅक इन 1 to 2 days. मलेरिया आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे, मलेरिया झालेला पण आहे खूप लोकांना. त्यामुळे मलेरियाचे जे सिम्पटम्स असतात किंवा ड्रग घेतल्यानंतरनं किती त्याचा जो ड्युरेशन आहे, किती वेळानंतरनं आपल्याला बरं वाटतं हे पण सगळ्यांना प्रॅक्टिकली माहीत आहे. देन इट्स ॲक्ट्स ॲज अ अँटी मलेरियल एजंट्स अँड ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. देन आहे ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ अँटीपॅरासायटिक अँड अँटी इन्फ्लॅमेटरी मेडिकेशन्स. आता अँटी पॅरासायटिक म्हणजे काय? अगेन अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट, आणि पॅरासायटिक म्हणजे काय तर हे इन्फेक्शन्स असतं. पॅरासाईटमुळे इन्फेक्शन्स कॉज होतं की ज्यामुळे जो पेशंट्स आहे तर तो इलनेस कंडिशन्समध्ये जातो. आणि अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय तर अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट आणि इन्फ्लॅमेशन्स इट मीन्स स्वेलिंग ऑर पेन. ओके. अगेन आता इथे बघा, हा जो क्लोरोक्विन आहे ना, हा अँटी पॅरासायटिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी मेडिकेशन्स तर आहेच, बट ॲज वेल ॲज तो इम्युनोमॉड्युलेटरी म्हणून सुद्धा आहे किंवा अँटी प्रोटोझोअल ड्रग्ज म्हणून सुद्धा दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर ना क्लोरोक्विनचे
साईड इफेक्ट आहेत. साईड इफेक्टमध्ये नॉशिया, हेडेक, रॅश, ओमेटिंग हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. कॉन्ट्रा इंडिकेशन्स हा प्रेग्नेंट वुमनमध्ये किंवा जे प्रेग्नेंट कॅटल्स असतात त्यासाठी कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे किंवा रिनल इम्पेअरमेंटमध्ये सुद्धा कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके. देन क्लोरोक्विनचा जो डोस आहे ना, तर तो इंट्राव्हेनस म्हणजे आय व्ही रूटने पण दिला जातो, आय व्ही किंवा इंट्रामस्क्युलर. ओके. क्लोरोक्विन हा आय व्ही किंवा इंट्रामस्क्युलर रूटने दिला जातो. आय व्हीने दिल्यावरती काय होतं तर स्लो ॲक्शन शो करणार. ओके. समजा क्लोरोक्विन हा जो ड्रग आहे, हा ड्रग आय व्ही रूटने इनटेक केलेला आहे, ॲडमिनिस्टर केलेला आहे. बट आय व्ही रूटने दिल्यानंतर ना काय होणार, जी क्लोरोक्विनची ॲक्शन्स आहे तर ती स्लोली अफेक्टेड होणार. बट जर इंट्रामस्क्युलर रूटने दिला, मसल्समध्ये जर दिला, तर याची जी ॲक्शन्स आहे तर ती डीपली ॲक्शन शो करतात. ठीक आहे. बऱ्यापैकी आपल्याला हेच माहीत आहे की आय व्हीने दिलं की 100% बायो अवेबिलिटी ऑकर होते आणि इंट्रामस्क्युलर जो आहे तर हा इमर्जन्सी रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. बट क्लोरोक्विनमध्ये काय आहे, आय व्ही रूटने, आय व्ही आणि इंट्रामस्क्युलर दोन्ही रूटने आपण क्लोरोक्विन देऊ शकतो. बट आय व्ही रूटने दिल्यावरती काय होणार, जी क्लोरोक्विनची ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्याची जी ॲक्शन्स आहे तर ती स्लो ॲक्शन आहे आणि इंट्रामस्क्युलरमध्ये त्याची डीप ॲक्शन्स तो शो करतो. ठीक आहे. आता इथे बघा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहे क्लोरोक्विनचं. क्लोरोक्विनचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ना, तर ते कम्प्लिटली वेल नोन नाही आहे. खूप सारे मेकॅनिझम्स ॲक्शन्स आहेत. प्रत्येक म्हणजे मेकॅनिझम जे आहे त्याचं प्रत्येक वेळेस चेंजेसमध्ये आहे किंवा एक कम्प्लीट ॲक्शन जे आहे तर ते शो नाही आहे. बट यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात. तर क्लोरोक्विन आपल्याला माहीत आहे, क्लोरोक्विन हा अँटी मलेरियल ड्रग आहे आणि अँटी मलेरियल ड्रग म्हणजेच तो मलेरिया ट्रीट करणार. जे 4 टाईपचे पॅरासायटिक इन्फेक्शन्स आहेत किंवा जे स्पेसिस आहेत तर त्या अगेन्स्ट हा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मेकॅनिझम्स बघू आपण. फर्स्ट आहे क्लोरोक्विन एंटर्स RBC, देन ॲसिडिक फूड व्हॅक्यूल ऑफ द पॅरासाइट, इनहिबिशन्स ऑफ हेम पॉलिमेरेज, ॲक्युम्युलेशन्स ऑफ टॉक्झिक हिम, देन आहे पॅरासाइट मेम्ब्रेन लायसिस आणि लास्ट वन आहे डेथ ऑफ द पॅरासाइट. सिम्पल वेमध्ये मेकॅनिझम्स घेतलेला आहे इथे. तर आपला हा जो मलेरिया आणि अँटी मलेरियल एजंट्स हा जो टॉपिक आहे ना, हा कवर झालेला आहे. मलेरियामध्ये किंवा अँटी मलेरियल रिगार्डिंग जरी कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये आपण ह्याचे जे डाऊट्स आहेत तर ते क्लिअर करू. ठीक आहे. हे बघा, आपण आपल्या चॅनलवरती जो KP फार्मा चॅनल आहे यावरती आपण ऑलमोस्ट क्लासिफिकेशनचा पार्ट कवर केलेला आहे, ज्यामध्ये आपण CNS, CVS, त्यानंतरनं कॅन्सर, हायपोग्लायसेमिक एजंट्स, ANS ॲक्टिंग ड्रग हे सगळे आपण कवर केलेले आहेत. आणि ब्लडचं सुद्धा जे ब्लड रिगार्डिंग आहे म्हणजे हिमोलायटिक एजंट्स आपण कवर केलेले आहेत. त्या रिगार्डिंग जरी कोणाला काही इश्यू असेल तर तुम्ही सांगू शकता. तसेच कॉम्पिटिटिव्हमध्ये जो कॉम्पिटिटिव्हचा सिलेबस आहे, फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट अकॉर्डिंग जर आपण बघितलं तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हे सुद्धा आपण कवर केलेलं आहे बऱ्यापैकी. देन HAPचा सुद्धा पार्ट कवर आहे, केमिस्ट्रीचा सुद्धा पार्ट कवर आहे आणि सुटिक्समध्ये इम्पॉर्टंट जे डोसेज फॉर्म आहेत किंवा जे सस्पेन्शन इमल्शन्स आहेत तर ते सुद्धा आपण कवर केलेलं आहे. ठीक आहे. आणि फार्मॅकोलॉजीचा सुद्धा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण कायनेटिक डायनेमिक जे पॅरामीटर्स आहेत ते आपण कवर केलेले आहेत आणि त्याचे जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत. ओके. सो आजचा आपला टॉपिक इथे झालेला आहे. तर जे लेक्चर आहे ते मी इथेच स्टॉप करते आणि जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.